लॉगॅरिथम जी कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टवरती आत्तापर्यंत आपले 6 ते 7 लेक्चर्स झालेले आहेत. त्या लेक्चर्समध्ये आपण डेफिनेशन, लॉगॅरिथमची डेफिनेशन, कन्व्हर्जन ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म, कन्व्हर्जन ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म हे सगळं आपण बघितलंय. त्यानंतर लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीज आणि त्याचं प्रूफ हे पण आपण कंप्लीट केलंय आणि त्याच्यानंतर बरेच एक्झाम्पल्स पण आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आजच्या लेक्चरला आपण तेच जे कंटिन्यू आपलं चालू आहे, एक्झाम्पल सॉल्विंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, जे लॉगॅरिथमवरती डिपेंड आहे, तेच आपण कंटिन्यू करणार आहेत. तर आजच्या लेक्चरला पण आपण लॉगॅरिथमवरती जे काही एक्झाम्पल्स आहेत प्रॉपर्टीचा यूज करून ते आपण आजच्या लेक्चरला कंटिन्यू करतो. तर आजच्या लेक्चरमधलं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते असं आहे, इव्हॅल्युएटच करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल, लॉग 5 प्लस लॉग 3 मायनस लॉग 15. आता इथं हे जे एक्झाम्पल्स आहे, लॉग 5 प्लस लॉग 3 मायनस लॉग 15, हे इव्हॅल्युएट करायचं आपल्याला. आणि इव्हॅल्युएट करायचं म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय येणार आहे फाइंड आउट करून ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता पहिला प्रॉब्लेम असा आहे का, लॉग 5 प्लस लॉग 3 मायनस लॉग 15 असं लिहिलंय. बेस कुठंच लिहिला नाही, लॉगॅरिथमचा बेस कुठंच लिहिला नाहीये. याचा मिनिंग आहे बेस काही जरी असलं तरी हे कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशनचा आन्सर एकच येणार आहे. तुम्ही बेस 2 2 2 सगळीकडे लिहा, लॉगॅरिथमचा आन्सर इव्हॅल्युएट करताना तेच येणार आहे. बेस मॅटरच नाही करणार. लॉग 3 लॉग बेस 3 बेस 3 बेस 3 सगळीकडेच. नंतर लॉग 5 टू द बेस 7, लॉग 3 टू द बेस 7, लॉग 15 टू द बेस 7, काही जरी असेल बेस सगळीकडे जर सेम असेल तर इव्हॅल्युएट करताना आन्सर एकच येणार आहे. बेस तुम्ही काही जरी घेतला तरी पण. तरी पण आपल्या याच्यासाठी मी बेस कुठला तरी ए घेतोय आणि ए वरती रिस्ट्रिक्शन आहे ए ग्रेटर दॅन 0 आणि ए नॉट इक्वल्स टू 1, म्हणजे काही असला तरी पण ठीक आहे. आपला बेसवरती हे रिस्ट्रिक्शन असतं, बेस 1 नकोय फक्त आणि बेस पॉझिटिव्ह, असा कुठलाही नंबर जो पॉझिटिव्ह आहे आणि 1 नाही असा नंबर बेस असतोय. तर ह्या लॉगॅरिथमिक एक्सप्रेशन्सची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपण लॉगॅरिथमिकच्या प्रॉपर्टीज प्रूव्ह केलेल्या आहेत, त्या प्रॉपर्टीज यूज करणार आहे. आणि त्या प्रॉपर्टीज काय आहे, जर लॉगॅरिथम असतील दोन लॉगॅरिथम, लॉग सपोज x प्लस लॉग सपोज y आणि बेस दोन्हीकडे जर सेम असेल, ठीक आहे, लॉग x प्लस लॉग y, तर ह्या एक्सप्रेशनला आपण लिहू शकतो एकाच लॉग मध्ये लॉग x इंटू y आणि टू द बेस a. ठीक आहे, लॉग x प्लस लॉग y, दोन लॉगॅरिथम आहेत लॉग x प्लस लॉग y, बेस दोन्हीकडे एकच आहे, तर ह्या लॉगॅरिथमला आपण एकाच लॉग मध्ये लिहू शकतोय लॉग x इंटू y. एकाच लॉग मध्ये लिहिताना मात्र ह्या दोन्ही जे लॉगॅरिथमच्या आतमध्ये नंबर्स आहेत त्याचा प्रोडक्ट करायचा x इंटू y. आणि सिमिलरली जर मायनस असेल लॉग x मायनस लॉग y, लॉग x मायनस लॉग y, ती प्रॉपर्टी परत इथंच लिहितोय. तर लॉग x मायनस लॉग y असं जर असेल तरी पण एका लॉगॅरिथमला फक्त डिव्हाइडच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. लॉग x मायनस लॉग y जर असेल तर त्याला एकाच लॉगॅरिथम मध्ये आपण लिहू शकतो लॉग x मायनस y. जर प्लस असेल तर एका लॉगॅरिथम मध्ये लिहिताना मल्टिप्लिकेशन आणि मायनस असेल तर एका लॉग मध्ये लिहिताना डिव्हिजन करायचे धिस अपॉन धिस, एक्स अपॉन ह्या टाइप मध्ये. ठीक आहे, तर ह्या लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज इथं मात्र त्याच दोन लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टी यूज होणार आहे. कारण इथं एकदा प्लस आहे लॉग 5 प्लस लॉग 3 आणि एकदा मायनस आहे लॉग मायनस लॉग 15. बेस सगळीकडे सपोज ए आहे. तर आपण हे सॉल्व्ह करू त्या लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीचा यूज करू. आता आपण काय करणार इथं, मी हे एक्सप्रेशन फक्त परत एकदा लिहितोय, लॉग 5 टू द बेस a प्लस लॉग 3 टू द बेस a मायनस लॉग 15 टू द बेस a. ठीक आहे, सपोज दिस इज इक्वल्स टू, आता काय आपली प्रॉपर्टी आहे, जिथं ऍडिशन आहे त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं एका लॉगॅरिथमिक मध्ये लिहिताना, आणि जिथं मायनस आहे तो नंबर फक्त डिव्हिजन मध्ये लिहायचा आहे. तर मी तिन्ही पण एकाच वेळेस कॅल्क्युलेशन करतोय. लॉग
5 प्लस लॉग 3 मायनस लॉग 15 असा आहे. तर मी एकाच लॉगॅरिथम मध्ये तिन्हीला एकाच लॉगॅरिथम मध्ये लिहिणार आहे. तर काय काय होणार आहे पहा. 5 प्लस 3 असा आहे, लॉग 5 प्लस लॉग 3 असा आहे. तर एका लॉगॅरिथम मध्ये लिहिताना यांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि हा मायनस मध्ये तर तो फक्त डिव्हिजन मध्ये जाणार आहे अपॉन 15. एकत्रच एका लॉगॅरिथम मध्ये दिलेले आहे, तिन्हीला पण एकाच लॉगॅरिथम मध्ये दिलेले पण जे ऍडिशन आहे 5 आणि 3 लॉग 5 प्लस लॉग 3 तर ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन होणार 5 × 3 आणि हे जे आहे मायनस आहे तर हा नंबर डिवाइड मध्ये जाणार आहे, डिव्हिजन मध्ये जाणार आहे. तर हे सगळं तिन्ही लॉगॅरिथमला एकाच लॉगॅरिथम मध्ये लिहिलंय, ऍडिशन वाला मल्टिप्लिकेशन मध्ये आणि मायनस जो आहे तो फक्त डिव्हिजन मध्ये लिहिलाय. तर हे काय होतंय पहा, लॉग बेस तर ए आहे 5 × 3 15 अपॉन 15. ठीक आहे, असं होऊन जाईल 5 × 3 15 अपॉन 15 आणि फायनली दिस इज इक्वल्स टू लॉग 1. ठीक आहे, 15 अपॉन 15 इज अ 1 आणि आपल्याला माहिती आहे लॉग 1 इज ऑलवेज 0. बेस काही का असा ना, लॉग 1 इज ऑलवेज 0. सो एक्सप्रेशन, हे एक्सप्रेशन जे आहे व्हॅल्यू ऑफ दिस एक्सप्रेशन इज 0. सिंपल फर्स्ट जे एक्झाम्पल दिलं त्याच्यामध्ये एकदम सिंपल होतं, लॉगॅरिथमिक प्रॉपर्टी यूज करायच्या होत्या. प्लस जिथं असेल त्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचंय, मायनस जिथं असेल तिथं फक्त डिव्हिजन करायचंय. म्हणजे लॉगॅरिथमिक एक्सप्रेशन एकदा लिहिलं, लॉग 5 प्लस लॉग 3, लॉग 5 प्लस लॉग 3 तर ह्या 5 आणि 3चं मल्टिप्लिकेशन होणार. आपल्याला हे तिन्ही पण जे लॉगॅरिथम आहेत ते 3 वेळाने एकदाच लिहायचे लॉगॅरिथम आणि एकदाच लिहायचं असेल 3 लॉगॅरिथम, 4 लॉगॅरिथम, 5 लॉगॅरिथम तुम्ही सगळे एकाच वेळेस लिहू शकता. फक्त ज्या दोन नंबरची ऍडिशन आहे लॉगॅरिथम मध्ये लिहिताना जिथं लॉग ऍडिशन आहे ते दोन नंबर फक्त मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचे 5 × 3 मायनस तर हा नंबर 15 आहे तो फक्त डिव्हिजन मध्ये लिहायचा आहे 5 × 3 अपॉन 15 एवढं होईल. 5 × 3 15 अपॉन 15, 15 अपॉन 15 इज 1 आणि एक प्रॉपर्टी आपण बघितली 1 चा लॉगॅरिथम 0 असतो. तर हे सगळं इव्हॅल्युएशन होतं, या सगळ्या लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनची व्हॅल्यू इव्हॅल्युएट करून त्याची व्हॅल्यू 0 येते. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. हे एक्झाम्पल पण त्याच टाईपमध्ये फर्स्ट जे एक्झाम्पल घेतलं त्याच टाईपमध्ये आहे. 3 लॉगॅरिथम आहेत, ह्या 2 लॉगॅरिथमची ऍडिशन आहे लॉग 2/5 प्लस लॉग 4/3 मायनस लॉग 18/15. इथं पण आपल्याला हे लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, इव्हॅल्युएट करायचे. हे लॉगॅरिथमिक एक्सप्रेशन इथे लिहिते परत इव्हॅल्युएट. या लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता परत तीच प्रॉपर्टी यूज करायची. 3 लॉगॅरिथम आहेत, 3 लॉगॅरिथमला फक्त एका लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहायचंय. एका लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहिताना काय करायचंय, ज्या दोन लॉगची ऍडिशन आहे ते दोन नंबर मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचे, सबट्रॅक्शन जिथं असेल ते डिव्हिजन मध्ये लिहायचंय. अजून 4 जरी असले 5 जरी असले किती लॉगॅरिथम असले तरी ते सगळे अगोदर एका लॉगॅरिथम मध्ये लिहून टाकायचे आहेत. फक्त एका लॉगॅरिथम फॉर्म मध्ये लिहिताना काय करायचंय, प्रॉपर्टी यूज करायची. आणि कुठली प्रॉपर्टी, 2 लॉगॅरिथम मध्ये जर ऍडिशन असेल तर त्या दोन पर्टिक्युलर नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं लॉगॅरिथमच्या आतमध्ये एका लॉगॅरिथम मध्ये. आणि जिथं डिव्हिजन असेल तो, जिथं सबट्रॅक्शन असेल तो नंबर डिव्हिजन मध्ये लिहायचा आहे. तर मग आता इथं होणार काय, दिस एक्सप्रेशन लॉग 2/5 प्लस लॉग 4/3 मायनस लॉग 8/15. ठीक आहे, हे जे एक्सप्रेशन आहे इज इक्वल्स टू एकाच लॉग मध्ये लिहायचे मला, एकाच लॉग मध्ये. आता एका लॉग मध्ये लिहिताना काय होणार आहे, फर्स्ट थिंग मी
हा बेस काही असला तरी चालेल, मी इथं बेस लिहिला नाही, पण बेस काही जरी असला तरी आन्सर मात्र एकच राहणार आहे. बेस इथं मेन्शनच नाहीये, तुम्हाला जो घ्यायचा तो बेस घ्या. 2 2 2 4 4 4 8 8 8 ज्यावेळेस बेस मेन्शन नाहीये त्याचा मिनिंग आहे बेस काही जरी असला तरी कॅल्क्युलेशन वरती डिपेंड नाहीच आहे, कॅल्क्युलेशन वरती काहीच तो मॅटर करणार नाही, तो बेस कॅल्क्युलेशन वरती डिपेंड नाहीच आहे. आन्सर एकच येणार आहे. बेस तुम्हाला जो घ्यायचा तो सगळीकडे लिहून टाका फक्त ए ए ए. आता मी काय करतो, ह्या सगळ्या लॉगॅरिथमला एकच लॉगॅरिथम मध्ये लिहितोय, एक लॉग. आणि काय करायचंय मग मला आता हे दोन लॉग ऍडिशन मध्ये त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 2/5 इंटू 4/3. ठीक आहे, एका लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहिताना 2/5 इंटू 4/3 असं तर होईल. आता मायनस लॉग 8/15 आहे. आता हा मात्र नंबर 8/15 एवढ्या सगळ्याला काय होणार आहे, डिवाइड होणार आहे 8/15. मग 2/5 इंटू 4/3 हे जे कॅल्क्युलेशन आहे त्याला डिवाइड होणार आहे कोण, 8/15. आता 8/15 इतकं सगळं खाली डिवाइड मध्ये लिहिण्यापेक्षा मला हा 8/15 सुद्धा मल्टिप्लिकेशन मध्येच लिहायचा आहे. आणि 8/15 जर मला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचा असेल, मला ह्या 8/15 खाली नकोच आहे, हा 8/15 सुद्धा मला मल्टिप्लिकेशन मध्येच पाहिजे नाही. तर 8/15 जर मला मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिजे असेल तो मात्र तो डिवाइड करून टाकायचा आहे 15/8. ठीक आहे, ऍक्च्युली काय होता, हा 8/15 खाली होता 2/5 आणि ती प्रॉपर्टी पहा अशी आहे a/b, हा जो नंबर आहे a/b आणि तुम्ही याला डिवाइड करतायत. ठीक आहे, याला डिवाइड करतात c/d ना. ठीक आहे, a/b a/b आणि त्याला डिवाइड आहे c/d. ठीक आहे, तर हे सगळं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिताना काय करणार, सिम्पली a/b आणि हे अपॉनचा c/d आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिताना b/c एवढाच द्यायचा आहे. अपॉनचा c/d तो जो आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये d/c द्यायचा आहे असाच. तर मग इथं काय होतं पहा, 2/5 हा तर आहेच इंटू 4/3 हे तर दोन मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिले 2/5 इंटू 4/3. आता हा जो 8/15 होता, 8/15 तो कुठं होता, ऍक्च्युली इथं होता 8/15 डिवाइड मध्ये. 8/15 काय होता, डिवाइड होता कोणाला, 2/5 इंटू 4/3 याला डिवाइड होता 8/15. तर मला तो डिवाइड मध्ये लिहायचा नाही, मला मल्टिप्लिकेशन मध्येच लिहायचा आहे. तर मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिताना मात्र रिव्हर्स करून लिहायचं आहे 15/8. ठीक आहे, तर एवढंच कॅल्क्युलेशन आहे. दिस इज इक्वल्स टू लॉग. आता पहा, जर कॅल्क्युलेशन जर केलं, मी कट काही करत नाही. न्यूमरेटर मध्ये जे वरती जे आहे तर 2 इंटू 4 आहे, 2 इंटू 4 8 आहे आणि डिवाइड मध्ये पण इथं 8 आहे. ठीक आहे, 2 इंटू 4 8 आणि डिवाइड मध्ये 8 आहे, तर हा 8 8 कॅन्सल होऊन जाईल. आणि इथं जर बघितलं 5 इंटू 3 हे 15 आहे आणि वरती पण इथं 15 आहे. ठीक आहे, तर 5 इंटू 3 डिवाइड मध्ये 15 आहे, वरती पण एक 15 आहे, हा पण 15 कॅन्सल होईल. 2 इंटू 4 8 आहे, डिवाइड मध्ये इथं पण 8 आहे, तर न्यूमरेटर मध्ये 8 डिवाइड मध्ये 8 8 कॅन्सल. इथं परत डिवाइड मध्ये 5 इंटू 3 15, इथं पण 15 आहे, तर तो पण कॅन्सल होईल. तर हे सगळंच एक्सप्रेशन ऍक्च्युअली कॅन्सल होईल. आणि त्या एक्सप्रेशनला जर एका स्टेप मध्ये इतकं कॅन्सल करण्यापेक्षा मी फक्त एवढं करतोय 2 इंटू 4 8 अपॉन 5 इंटू 3 15, परत इथं 15/8. ठीक आहे, मी फक्त एवढं कॅल्क्युलेशन केलं ह्या स्टेप मध्ये. ऍक्च्युली सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे सगळं कॅन्सल होऊन फक्त वन आन्सर राहणार आहे, पण ते नेक्स्ट स्टेपला करतो मी. 2 इंटू 4 एवढं केलंय 8, 5 इंटू 3 15 आणि इंटू हे 15/8 ॲज इट इज. ठीक आहे, इंटू 15/8 ॲज इट इज. फक्त मी ह्या दोन याचं मल्टिप्लिकेशन करून घेतलंय, या दोनचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 4 8, 5 इंटू 3 15, 8/15 इंटू 15/8. दिस इज इक्वल्स टू लॉग. आता जर बघितलं तर 8/8 आणि 15/15 कॅन्सल होईल. हा 8 याच्या बरोबर कॅन्सल, हा 15 याच्या बरोबर कॅन्सल होऊन सगळं पुढे जाईल, म्हणजे तो 1 होणार आहे. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती लॉग 1 हा 0 असतो. बेस काही जरी असला, सगळीकडे बेस काही जरी असला तरी लॉग 1 0 आहे. तर ही ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू होती. इथं सगळीकडे आपण एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करताना लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज यूज केलेल्या आहेत. लॉग ऍडिशन मध्ये असेल तर एकदाच लिहा, मल्टिप्लिकेशन मध्ये ऍडिशन मध्ये असेल तर एकामध्ये आतमध्ये लिहिताना मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन मध्ये लिहिताना आतमध्ये लिहित असाल तर तुम्ही तो डिव्हिजन मध्ये लिहायचा आहे फक्त. आणि सगळं लॉग अगोदर एका फॉर्म मध्ये लिहायचं आहे, आतमध्ये जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन करून. हे एक्झाम्पलच ऍक्च्युली असं डिझाईन केलं तर कॅल्क्युलेशन सगळं कॅन्सल वगैरे होऊन काहीतरी करून सिम्पल आन्सर येईल अशा टाईप मध्ये एक्झाम्पल्स असते, तसं होतं.
अजून एक एक्झाम्पल आजच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करतोय. तर ते एक्झाम्पल काय आहे ते मी अगोदर इथं मात्र इव्हॅल्युएट नाही करायचं, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सगळा पार्ट अगोदर रब करतोय. एक्झाम्पल असं आहे पहा. सपोज असं एक्सप्रेशन आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, एक्स फाइंड आउट. एक लॉगॅरिथमिक इक्वेशन्स आहे आता, ठीक आहे. एक इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये काहीतरी एका साईडला लॉग प्रेझेंट आहे आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फाइंड एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि कधी इफ लॉग ऑफ एक्स प्लस 5 टू द बेस 3 इक्वल्स टू 4. एक इक्वेशन आहे, लॉग एक्स प्लस 5 टू द बेस 3 इक्वल्स टू 4 असं एक इक्वेशन आहे. त्या इक्वेशनच्या राईट हँड साईडला 4 आहे, लेफ्ट हँड साईडला लॉगॅरिथमिक मध्ये एक एक्सप्रेशन आहे, लॉग एक्स प्लस 5 अपॉन 3. ठीक आहे. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर हे जे लॉगॅरिथमिक एक्सप्रेशन आहे त्या लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनला अगोदर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचंय. लॉगॅरिथमिक एक्सप्रेशन फर्स्ट थिंग जे इक्वेशन आहे ते इक्वेशन एकदा लिहितोय. लॉग बेस 3 आहे आणि कोणाचा लॉग आहे, एक्स प्लस 5 चा लॉग एक्स प्लस 5 टू द बेस 3. सपोज दिस इज इक्वल्स टू 4. हे इक्वेशन आहे. मी अगोदर काय करतोय, ह्या इक्वेशनला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहितोय. हा लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये दिसतंय ते लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. मला याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचंय. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिताना बेस काय आहे, 3 आहे. तर मी तो बेस लिहिला अगोदर 3. ठीक आहे, बेस लिहिला 3. त्यानंतर काय करायचं आहे, ह्या 3 चा पॉवर काय आहे तो लिहायचा आहे. तर 3 चा पॉवर कसा डिसाइड करायचा आहे, तर लॉग ज्या साईडला आहे त्या ती साईड सोडून त्याच्या अपोजिट साईडला जेवढं काय एक्सप्रेशन आहे जितकं काय जे काय असेल तो बेस आहे, सॉरी पॉवर आहे ह्या बेसचा. तर लॉग इथं आहे लेफ्ट हँड साईडला, त्याच्या राईट हँड साईडला काय आहे 4 आहे. तर तोच पॉवर लिहायचा आहे 3⁴ आणि इज इक्वल्स टू काय लिहायचं आहे, तर ज्याचं तुम्ही लॉगॅरिथमिक घेताय, लॉग घेताय तो नंबर. आणि इथं कशाचा लॉग घेतोय आपण, तर एक्स प्लस 5 चा लॉग घेतोय. ठीक आहे, हे झालं कन्व्हर्जन. कशामध्ये, लॉगॅरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. अगोदर बेस काय येतो बघा, बेस लिहा, नंतर बेसचा पॉवर. आणि बेसचा पॉवर काय असतो, तर लॉग ज्या साईडला आहे त्याच्या अपोजिट साईडला जे काय असेल ते. तर लॉग इथं आहे, त्याच्या अपोजिट साईडला 4 आहे, तर तो 4च ह्या बेसचा 3 म्हणजे 3 चा पॉवर आहे. आणि इक्वल्स टू काय लिहायचंय, तर ज्याचा तुम्ही लॉग घेताय तो. आणि इथं लॉग कशाचा घेतोय आपण, तर एक्स प्लस 5 चा. तर हा एक्स प्लस 5 राईट हँड साईडला. दिस इज इक्वल्स टू 3⁴ 81 असतं. सो 81 इक्वल्स टू एक्स प्लस 5. ठीक आहे, दिस इज इक्वल्स टू. आता हा एक्स राईट हँड साईडला आहे, प्लस 5 हे राईट हँड साईडलाच मी हे इकडे सबट्रॅक्ट करतोय. तो 81 मायनस 5 इक्वल्स टू एक्स. हा तर 5 राईट हँड साईडला आहे आणि प्लस मध्ये तर तो मी इकडे लिहितोय लेफ्ट हँड साईडला, तर निगेटिव्ह होईल, मायनस होईल. तर 81 मधून हा 5 सबट्रॅक्ट होईल आणि 81 मधून 5 सबट्रॅक्ट झाल्यानंतर दिस इज 76 इक्वल्स टू एक्स. सो एक्स इक्वल्स टू 76. तर ही व्हॅल्यू आली एक्सची, एक्स इक्वल्स टू 76. आणि आपल्याला तेच फाइंड आउट करायचं होतं. याच्यामध्ये पण जास्त टफ किंवा काही समजणं असं काहीच नव्हतं. सिम्पली एक गोष्ट करायची होती, लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करायचं होतं. लॉगॅरिथमिक आणि एक्सपोनेन्शियल हे फक्त लिहिण्याचे वेज आहेत. आपण अगोदर लॉग असतोच काय, तर तो एक्सपोनेन्शियल फॉर्मला एक्सप्रेस करण्याचा एक दुसरा वे आहे. तर जास्त एक्झाम्पल्स लॉगॅरिथमिकचे जे प्रॉपर्टीजचं प्रूफ आहे ते एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्येच आहेत. लॉगॅरिथमिकच्या प्रॉपर्टीज आहेत त्याचे जे प्रूफ आहेत ते एक्सपोनेन्शियल मध्येच केलेले आहेत कन्वर्ट करून. मोस्ट ऑफ द एक्झाम्पल्स पण तसेच सॉल्व्ह होणार आहेत. लॉगॅरिथमचे जे एक्झाम्पल्स येतात ते कसे सॉल्व्ह होणार आहेत, तर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून. ठीक आहे, आजच्या लेक्चर पुरता आपण इथं स्टॉप करू. तर नेक्स्ट लेक्चरला आपण अजून काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहेत. आजच्या पुरता आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.